नमस्कार. मी उज्ज्वला राणे, जळगाववरनं रेकी ग्रँडमास्टर. आज मी तुम्हाला काहीतरी नवीन विशेष सांगणार आहे. ते म्हणजे 11-11 म्हणजे काय? 11 नोव्हेंबर. 11 नोव्हेंबर 11वा महिना. तर हा स्पेशल याच्यासाठी की हा एंजेलिक नंबर असतो. एंजेलिक नंबर असतो हा. आणि त्या दिवसाला खूप महत्त्व आहे की तुम्ही त्या दिवशी जे जे काही मॅनिफेस्टेशन कराल ते पूर्ण होत असतात. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट काय करायचं आहे, तर तुम्हाला येल्लो पेजची एक वही घ्यायची आहे. त्या वहीवरती रेड पेनाने आपल्याला वर्षभरामध्ये आपली काय काय स्वप्न पूर्ण करायची आहेत ते लिहायचं आहे. आणि ते पूर्ण पॉझिटिव्ह अप्रोचने लिहायचं आहे की येस, हे होणार आहे असं. पण याच्याबरोबर तुमची मेहनत पण खूप गरजेची आहे. तुम्ही स्वप्न जे बघता आहेत त्यासाठी लागणारे जी काय एफर्ट आहेत ते तुम्हाला घ्यायला लागणार आहेत. फक्त हे काय असतं ना, तुम्ही ते रोज वाचल्यानंतर, लिहिल्यानंतर ते तुमचे काम पूर्ण व्हायला तुम्हाला एक पॉझिटिव्ह वे तयार होत असतो त्याच्यासाठी. आणि असं आहे की त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे ना, दुपारी 11 वाजेला काय करायचं आहे, एक येल्लो पेजची वही घ्यायची आहे रेड पेनाने. रेड पेन, बॉल पेनही चालेल, स्केच पेनही चालेल, पण बॉल पेन जास्त बेटर आहे. तर त्या वहीवरती लिहायला सुरुवात करायची आहे. जी जी स्वप्न तुम्हाला वर्षभरात पूर्ण करायची, ज्या ज्या तुमच्या इच्छा आहेत पूर्ण करायच्या आहेत, त्या लिहायला सुरुवात करायची. 11ला सुरुवात करायची आहे, तर 11 वाजून 11 मिनटं पूर्ण होईपर्यंत, मग त्याच्यापुढे 5 मिनटं 10 मिनटंही झाले तरी चालतील, पण 11 वाजून 11 मिनटं पूर्ण होईपर्यंत तुम्हाला ते लिहायचं आहे. आणि तुम्हाला एकदम वेळेवर लिहायला बसल्यानंतर कदाचित आठवणार नाही. म्हणून काय करायचं, आदल्या दिवशी तुम्हाला काय पॉईंट्स लिहायचे आहेत हे एकदा विचार करून एका साध्या पेजवरती लिहून ठेवायचे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही 11 वाजेला बसाल ना, 11 तारखेला 11 वाजेला बसाल ना, त्यावेळी तुमचे ते पॉईंट्स व्यवस्थित आणि फास्ट लिहिले जातील. आणि 11 वाजून 11 मिनटं पास होईपर्यंत तुम्हाला हे लिहायचं आहे. आणि लिहिता लिहिता तुम्हाला हे व्हिज्युअलाइज पण करायचं आहे. आणि हे झाल्यानंतर काय करायचं, रात्री 11 वाजेला परत ते वाचायला बसायचं आहे. वाचायला बसल्यानंतर परत 11 वाजून 11 मिनटं पास होईपर्यंत तुम्ही ते वाचायचं आणि व्हिज्युअलाइज करायचं आहे. आता हे तुम्ही म्हणाल याच्याने काय होतं? याच्याने होतं हे की हा एंजेलिक नंबर असतो. एंजल्स असतात आपले, जे आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करत असतात. पण याच्यासोबत तुमचे एफर्ट असतातच. आणि तुम्ही हे रोज वाचल्यानंतर, रोज नंतर काय करायचं आहे, तुम्हाला वाचायचं आहे. वाचल्यानंतर तुमच्या अशा लक्षात येईल की जेव्हा नेक्स्ट 11-11 वेळ येईल त्यावेळेला तुमच्या अशा लक्षात येईल की तुमची बरीचशी स्वप्न पूर्ण झालेली आहे. पण ज्यावेळी तुम्ही लिहाल त्यावेळी तुमचा 100% पॉझिटिव्ह अप्रोच पाहिजे याच्यासाठी. आणि बघा युनिवर्स काय चमत्कार करतो. युनिवर्स नक्कीच आहे, हा युनिवर्सचा लॉ आहे. हा लॉ तुमचा सायन्सचा लॉ किंवा आपला जो लॉ असतो तसा लॉ नाही आहे, हा युनिवर्सचा लॉ आहे. आणि असं असतं की जेव्हा तुम्ही एखादी इच्छा व्यक्त केली आणि युनिवर्सला मागायला सुरुवात केली की युनिवर्स द्यायला सुरुवात करतं. आणि तुमची मेहनत असतेच त्याच्याबरोबर. म्हणून काय करायचं ना, मागून तर बघा युनिवर्सला, युनिवर्स तुम्हाला काय देतं, नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण होतील. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.